सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज जालना बंदची हाक। कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार। शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये। बाजार समिती प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन। आम्हाला 10 लाखांची मदत नको, आमचा मुलगा परत आणून द्या। सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांचा आत्मदहनाचा इशारा। तर फडणवीसांच्या न्यायालयीन चौकशीचं मात्र स्वागत। परभणीत कोम्बिंग ऑपरेशन नाही, व्हिडिओत दिसणाऱ्यांना ताब्यात घेतलं। अतिरिक्त बळाचा वापर केल्यानं परभणीतील पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांचं चौकशी होईपर्यंत निलंबन। फडणवीसांकडून स्पष्ट। परभणीत पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं। कोम्बिंग ऑपरेशनचे आमच्याकडे फुटेज। नितीन राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झालेल्या ठिकाणी सुषमा अंधारेंची भेट। सुषमा अंधारेंकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन। बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ वैद्यकीय रजेवर। मुख्यमंत्र्यांनी बदलीची घोषणा केल्यावर अविनाश बारगळ रजेवर। मागील 4 दिवसांपासून वाल्मिक कराड नागपूरमध्येच। अंबादास दानवेंचा दावा। तर वाल्मिक कराड नागपुरात असता तर पोलिसांनी अटक केली असती। दानवेंच्या दाव्यावर धनंजय मुंडेंचं विधान। वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीडमध्ये ठिय्या आंदोलन करणार। अंजली दमानी यांचा इशारा। तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न देण्याचीही मागणी। तामिणी घाटात झालेल्या अपघातावर विधानसभेत चर्चा। मृतांच्या नातेवाईकांना सरकारने मदत करावी, मंत्री भरत गोगावलेंची मागणी। राज्य सरकार मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करणार, फडणवीसांचं आश्वासन। रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। अजित पवारांना भेटून उपमुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या। रोहित पवारांकडून भेटीचा फोटो पोस्ट। अंबादास दानवेंनी विधान परिषदेत निकृष्ट दर्जाचे गणवेश दाखवले। सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना निकृष्ट गणवेश दिल्याचा दानवेंचा आरोप। दानवेंनी गणवेश दाखवल्यानंतर प्रवीण दरेकरांचा आक्षेप। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा जळगावात आलेल्या गुलाबराव पाटलांचं जोरदार स्वागत। कार्यकर्त्यांकडून ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून जल्लोष साजरा। दत्तात्रय भरणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल महायुतीच्या घटक पक्षांकडून सत्काराचं आयोजन। इंदापुरात 22 डिसेंबरला जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार। सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिपद न दिल्यानं नागपुरात बॅनरबाजी। एवढ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला मंत्रिपदापासून का बरं डावललं, अशा आशयाचे सीताबर्डी परिसरात बॅनर। एमपीएससीकडून राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत 1 वर्षाने वाढ। नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा। पुण्याचा तापमानाचा पारा 4 अंशांनी वाढला। थंडीपासून काहीसा दिलासा। गेल्या आठवड्यापासून थंडीत वाढ झाल्यानंतर शुक्रवारी पारा 12 अंशांवर पोहोचला। पुणे लोणावळा 4थ्या ट्रॅकला गती मिळणार। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव राज्य सरकारसोबत बैठक घेणार। रखडलेल्या पुणे लोणावळा लोहमार्गावरील ट्रॅकला गती मिळण्याची शक्यता। पुणे शहरातील 75 मिळकती सील। मिळकत कराची थकबाकी असलेल्या मिळकतधारकांच्या घरासमोर बँड वाजवण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर 18 दिवसांमध्ये महापालिकेच्या तिजोरीत 40 कोटी 68 लाख रुपये जमा। पुणे पालिकेत समाविष्ट गावात पाण्याच्या टाक्यांसाठी 20 जागा ताब्यात। गावांसाठी पाणी पुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू। राज्यात एक राज्य एक गणवेश योजना सुरू। योजनेअंतर्गत राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार। विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच गणवेश मिळणार। पुण्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या धर्तीवर ई-ऑफिस प्रणालीकडे विभाग प्रमुखांकडून दुर्लक्ष। कागदोपत्री घोडे नाचवण्याकडे प्रशासनाचा कल दिसत असल्याचा प्रकार। सोलापूरच्या पातुर्डीमध्ये चांदखण बाबांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी। मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। घाटकोपरमध्ये 8 वर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू। रमाई माता आंबेडकर नगरमधील घटना।